तर सूर्यनमस्कार इतके मस्त घेतले सिद्धिताईंनी. आणि हे सूर्यनमस्कार घालणारे, मला वाटतं मल्हारनी सांगितलं तेच, थोडासा आवाज माझ्यासाठी कट झाला, पण हे सूर्यनमस्कार घालणारे जे असे हे 3 जण होते. 3 भावांची गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि ती 3 भावांची गोष्ट तुम्ही नाव ऐकलं असणार आहे, बघा तुम्हाला आवडते का. आणि हे 3 भाऊ म्हणजे 3 असे इतके तेजस्वी होते. हे त्यांचे फोटो आहेत आणि त्यांना चापेकर बंधू असं त्यांचं म्हणजे त्यांना म्हटलं जातं. आणि त्यांचं खरं तर नाव, हे सगळ्यात मोठे जे भाऊ होते, हा लेफ्ट मोस्ट जो फोटो आहे तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय, दामोदर हरी चापेकर, अण्णा म्हणायचे त्यांना. मधले भाऊ जे होते त्यांचं नाव होतं बाळकृष्ण हरी चापेकर, बापूराव असं म्हणायचं. ते स्वामी विवेकानंदांसारखे दिसतात की नाही, त्यांनी अशीच वेशभूषा केली होती. आणि जे उजवीकडचे जे दिसत आहे ते सगळ्यात लहान होते, त्यांना म्हणायचे वासुदेव हरी चापेकर असं त्यांचं नाव होतं आणि त्यांना म्हणायचे वासू नाना. या तिघांनी इंग्रजांविरुद्ध जो लढा दिला त्याची ही गोष्ट आहे. फार सुंदर गोष्ट आहे, बघा तुम्हाला आवडते का. तर आजची जी गोष्ट आहे ती रँड आयर्सचा वध, म्हणजे 2 ब्रिटिश अधिकाऱ्यांचा जो वध केला तो 22 जून 1897 ह्या दिवशी केला. त्यामुळे विशेष आहे आजचं केंद्र, कारण चापेकर बंधूंनी ह्या दिवशी फार त्रास देणाऱ्या एका नराधमाचा वध केला होता. आपण बघूयात ही गोष्ट कशी होती. तर ही कुठल्या काळातली गोष्ट झाली आहे ना, तर साधारण 1858 साली ईस्ट इंडिया कंपनी यांनी, म्हणजे त्या व्यापार करायच्या नावाखाली सगळ्या भारतावरती राज्य करायला सुरुवात केलं होतं. आणि ऑफिशियली 1858 पासून त्यांनी जणू काही पूर्ण भारत व्यापून टाकला होता. आणि ही आपल्या देशाची परिस्थिती होती. तुम्ही या फोटोज मध्ये बघितलं ना, तर काही फोटोज आहेत उजवीकडचा, म्हणजे चित्र काढलेली आहेत, हा उजवीकडचा खरा फोटो आहे. तुम्ही सगळ्या फोटोज मध्ये जर बघितलं तर पहिला जो फोटो आहे तिथे बघा तुम्ही, सगळे भारतीय हे नोकर म्हणून त्यांनी वापरायला सुरुवात केली आणि स्वतः साहेब बनून, गोरा साहेब असे बनून बसले होते आणि प्रचंड लूटमारी चालू केली. खालच्या फोटोमध्ये त्या त्या काळातले जे जे राजे होते त्या सगळ्या राजांची राज्य तर हडपच करून टाकली, त्यांचे सगळे पैसे, सत्ता सगळं लुटून नेलं. आणि उजवीकडे जर तुम्ही फोटो बघताय ना, तर इथे पण तुम्ही बघा की सगळे काम करणारा वर्ग जो आहे, नोकर वर्ग, तो म्हणजे भारतीय होते आणि त्यांना वाटेल तशी वागणूक दिली होती. काय काय लुटून नेलं होतं ब्रिटिशांनी, पैसे लुटून नेले, आपली माणसं म्हणजे पोरं बायका ही लुटून नेली, त्याच्यानंतर हिरे मोती काय जे सगळे जड जवाहीर असतील ते लुटून नेले. आपल्याकडचा प्रचंड कापडाचा व्यापार होता, सगळं कापड लुटून नेलं. कुठे नेलं? युरोपमध्ये घेऊन गेले, त्यांच्या देशात नेऊन स्वस्त किमतीला विकून टाकलं. आपल्या लोकांना त्यांचा मोबदला पण दिला नाही, काही नाही. उलट इतके सारे असे जे कापड शिवणारे असे जे कारागीर होते, फार सुंदर सुंदर विणायचे, ह्या सगळ्यांचे हजारोंनी अशा कारागिरांचे अंगठे तोडून टाकले. अशी ही परिस्थिती होती. आपली जंगलं सगळी लुटली. म्हणजे स्वामी तर नेहमी सांगत असतात की ओरिजिनल जंगलच राहिली नाहीयेत आपल्याकडे, कारण ह्या इंग्रजांनी प्रचंड लूट केली, लाकडाची लूट, तिकडे फर्निचर बनवायला, घरं बनवायला, बाहेर ते लाकूड विकायला. अशा पद्धतीने जमिनी लुटल्या, जमिनीमधल्या खाणी लुटल्या, जे काय असेल ते सर्व लुटलं. एवढंच नव्हे तर आपला धर्म पण लुटून न्यायचा प्रयत्न केला. पण तो धर्म टिकवण्याचं जे त्यांनी कार्य केलं त्यातले हे चापेकर बंधू होते. त्या काळात आपला देश अख्खा गुलामीत असा खितपत पडला होता. आपल्या लोकांचा जणू काही म्हणजे आपल्याला हरवूनच गेलो होतं. स्वातंत्र्य आपल्याला पाहिजे हे पण लोकांना वाटत नव्हतं. काहीच बोटावर मोजण्या इतकी लोक ह्या काळामध्ये होती. आणि त्यातले एक जे ब्रिटिशांशी युद्ध करत होते त्यांचं नाव होतं वासुदेव बळवंत फडके. पण या वासुदेव बळवंत फडक्यांनी, हा त्यांचा फोटो आहे बरं का, त्यांनी प्रचंड शौर्य गाजवलं, अनेक लोकांना एकत्रित केलं, त्यांच्या बरोबर युद्ध केलं ब्रिटिशांबरोबर. पण ते काही सोपं नव्हतं ब्रिटिशांशी युद्ध करणं. ब्रिटिशांची सेनाच अफाट होती आणि नुसती सेनाच नाही तर शस्त्रास्त्र होती, शस्त्रास्त्र नाही तर पैसा होता, त्याचबरोबर दारुगोळा होता आणि त्याचबरोबर असंख्य भारतीय लोकच त्या सैन्यातनं लढत होते. त्यामुळे आपल्याच लोकांविरुद्ध वासुदेव बळवंतांना युद्ध करायला लागत होतं. पण अखेर एक दिवस त्यांचा ते पकडले गेले आणि तुरुंगामध्ये त्यांनी देह ठेवला. प्रचंड अत्याचार त्यांच्यावरती तुरुंगात झाले. पण ही एक क्रांतीज्योत अशी होती की ज्या आशेवरती, आद्य क्रांतिकारी त्यांना म्हटलं जायचं, त्या आशेवरती
आपलं सगळं भारतीय लोक होती. एक मोठा उठाव झाला होता 1857चा, स्वातंत्र्य समर त्याला म्हटलं गेलंय. पण तो ब्रिटिशांनी दाबून टाकला. खूप लोक मारली गेली, आपले अनेक राजे, सैनिक, सेनापती मारले गेले. पण त्याच्यानंतर अनेक वर्षांनी प्रथम उठाव ज्यांनी केला, बंड केला, ते म्हणजे होते वासुदेव बळवंत फडके. पण तेही पकडले गेले, देह ठेवला. आता ही एक छोट्या गावातली गोष्ट आहे बरं का. तर हे वासुदेव बळवंत फडके असे गेले, आणि ते गेले आणि सगळ्या भारतालाच, खास करून महाराष्ट्राला प्रचंड दुःख झालं. आता एका छोट्या गावात असे राहणारे एक कुटुंब होतं. कोकणात मूळचं ते राहायचं, चापे नावाचं ते गाव होतं. आणि त्या कुटुंबात चाप्यानंतर ते कुठे राहायला आले, ते सगळे चिंचवडला राहायला आले. म्हणजे पहिल्यांदा तर अगदी नागनाथ पारापाशी राहायचे. तुम्हाला कोणाला पुण्यातला नागनाथ पार माहितीये का नाही माहिती बरं का, पण नक्की भेट द्या, तिथे यांचं घर होतं. ते चापेवरनं नागनाथ पाराला राहायला आले, मग तिकडनं पुढे चिंचवडला स्थायिक झाले, तिथे राहायला गेले. चिंचवडचं पण बघायला पाहिजे त्यांचं घर. ह्या पुण्यातली घडलेली सगळी कथा आहे. तर असं हे जे कुटुंब होतं, त्यांचं वडिलांचं नाव, त्या कुटुंबाचे जे कुटुंब प्रमुख होते त्यांचं नाव होतं हरिभाऊ. आणि हे हरिभाऊ कीर्तनकार होते. हे हरिभाऊ पण, आणि त्या हरिभाऊंना आपण जी पहिली 3 फोटो बघितले की नाही, म्हणजे अण्णा, बापूराव आणि वासुनाना, हे 3 जण त्यांची मुलं होती. आणि ही 3 मुलं तेवढेच नाही तर त्यांचे भाऊ होते, त्याच्यानंतर काही पुढे सुना होत्या, त्यांना काही बाळं झाली होती, नातवंड होती, आई वडील होते. तर त्या काळात जेव्हा ही सगळी मुलं लहान होती, अगदी छोटीशी, तेव्हा हरिभाऊंच्या आई वडिलांना तीर्थयात्रा करायची होती. तर हरिभाऊंनी काय केलं, सगळं आपलं विकून टाकलं, काही पैसे जमवले, बैलगाडी घेतली, 1 जोडी बैल घेतले आणि सगळ्यांना घेऊन तीर्थयात्रेला निघाले बरं का. आता हे हरिभाऊ का ह्यांच्याबद्दल समजून घ्यायचे, कारण हे ह्या चापेकर बंधूंचे वडील. आणि हे कसे होते, होते कीर्तनकार, त्यामुळे देशप्रेम, राष्ट्रप्रेम, सगळं ईश्वर प्रेम हे तर त्यांच्यामध्ये अगदी ठासून भरलंच होतं. आणि त्याबरोबर मातृप्रेम पण होतं. आणि एक त्यांचा प्रसंग इतका विलक्षण झाला की ते बैलगाडीतनं, तुम्ही ते फोटो बघताय की नाही, घेऊन चालले होते. तर थकल्यामुळे, उन्हामुळे एक बैल दुर्दैवाने मृत्युमुखी पडला. तर आता ही यात्रा, जी तीर्थयात्रा आहे, ती अर्धवट राहायला नको, म्हणून हरिभाऊंनी स्वतः एका बाजूला एक बैल आणि दुसऱ्या बाजूला स्वतःला जुंपून घेतलं त्या गाडीला, आणि आपल्या परिवाराला अशा पद्धतीने ओढत ओढत ती तीर्थयात्रा पूर्ण केली. असे हे हरिभाऊ होते. आणि अशा या हरिभाऊंची ही तेजस्वी मुलं होती. तर आता वासुदेव बळवंत जेव्हा गेले, ते का महत्वाचं होतं, कारण ते आद्य क्रांतिकारक होते. हरिभाऊंना फार त्यांच्यावरती अपेक्षा होती की आपला जो त्राता आहे भारतीयांचा, हिंदूंचा धर्मरक्षक, असे जे आपले वासुदेव बळवंत आहेत, ते लढा देत आहेत. त्यामुळे सगळ्यांना ते प्रेरणा देत आहेत. पकडले गेले आणि देहांत झाला तुरुंगामध्ये. खूप छळ झाले त्यांच्यावरती आणि देहांत झाला. खूप वाईट वाटलं हरिभाऊंना, आणि त्यांच्या डोळ्यातनं पाणी आलं. आणि ते पाणी पुसत म्हटले, त्यांच्या बरोबर कोण होते, 14 वर्षांचे अण्णा होते बरं का, म्हणजे दामोदर हरी चापेकर होते, छोटेसेच होते. आणि त्यांच्या बरोबर 8 वर्षांचे त्यांचा मधला भाऊ, ते म्हणजे बापूराव. आणि अण्णांना म्हणाले, अरे अण्णा, आपला वासुदेव बळवंत गेला रे, फार वाईट झालं, आपला त्राता गेला. अण्णा तेजस्वी होते बरं का, एवढ्या लहान वयात पण. असं बघितलं त्यांनी आपल्या बाबांकडे, आणि मनातल्या मनात त्यांना असा विचार आला की एक वासुदेव बळवंत गेले म्हणून काय झालं, मी त्यांचं कार्य पुढे नेईन, मी ब्रिटिशांशी युद्ध करीन, देशाला स्वातंत्र्य मी मिळवून देईन. हा विचार, त्याचबरोबर छोट्या बापूरावांच्या मनात काय विचार होता की दादा, जिथे तू जाशील तुझ्या पाठोपाठ मी पण येईल. असे हे तेजस्वी होते लहानपणापासून. आता मग त्यांच्या डोक्यात हे अगदी पक्क बसलं होतं, वासुदेव बळवंतांच्या कथाच लहानपणापासून ऐकत होते. त्यामुळे ह्या मोठ्या बलाढ्य शत्रूशी जर युद्ध करायचं असेल, तर त्यांच्या मनात अगदी नक्की होतं 3 गोष्टी करायला पाहिजे. कुठल्या 3 गोष्टी करायला पाहिजेत, एक तर ताकद कमवायला पाहिजे. बघताय की नाही त्या फोटोमध्ये, कारण ताकद अंगात नसेल, समर्थांनी पण काय सांगितलं, आपण सूर्यनमस्कार बघितले की नाही आता सिद्धिताईकडनं, समर्थांनी सांगितलं सगळ्यांना सूर्यनमस्कार घालायला. बलाची उपासना करायला सांगितलं, हनुमंताची उपासना करायला सांगितलं, म्हणजे हनुमान बाप्पाची. कशाची दैवत आहे ते, ताकदीचं, पराक्रमाचं. तर आता पराक्रम जर करायचा असेल तर अंगात बळ पाहिजे, हो की नाही, मग ताकद कमवायला पाहिजे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट फार काय महत्वाची आहे, सगळीकडे सगळी लोक विखुरलेली होती, त्यामुळे सगळ्यांना एकजुटीने एकत्र आणलं पाहिजे.
संघटन करायला पाहिजे, टीम फॉर्म केली पाहिजे. कारण एक जण थोडंच काम करू शकतो, पण टीमवर्कनी खूप काम एकाच वेळेस साध्य होऊ शकतं. आपण बघतोच सगळीकडे. आणि तिसरं फार महत्वाचं, काय केलं पाहिजे, या शत्रूशी लढण्यासाठी शस्त्रास्त्र गोळा केली पाहिजेत आणि त्याचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे. आणि जेणेकरून काय करता येईल, प्रतिहल्ला करता येईल, प्रतिकार करता येईल या शत्रूशी. भगवद्गीतेमध्ये पण हेच सांगितलं श्रीकृष्ण बाप्पांनी, की उगाच वेडं वाकडं सहन करायचं नाही. ते तर राष्ट्रावरती आपले अत्याचार चालले होते. त्यामुळे राष्ट्रावरती घडलेले जे अत्याचार आहेत त्याचा प्रतिकार केलाच पाहिजे. हेच चापेकर बंधूंच्या मनामध्ये होतं आणि करायला सुरुवात त्यांनी तीच केली. त्यांनी काय केलं, ईश्वर उपासना तर त्यांच्याकडे आलीच होती, कारण बाबा कीर्तनकारच होते. त्यामुळे स्नानसंध्या तर ते करायचेच, ईश्वराची उपासना करायचेच. त्याबरोबर त्यांनी काय सुरू केलं, रोज 1000 जोर आणि 500 बैठका मारायला लागले. आता बाबा म्हणायचे की अरे हे काय तुम्ही जोर बैठका मारताय, कारण बाबांना असं होतं की आपल्या हिंदू धर्माला धरून तुम्ही काहीतरी करा. असं ते सनातन होते थोडे, सनातनी म्हणजे. आणि त्या बाबतीत मग ते म्हणले की बाबा काळजी करू नका, समर्थांनी सांगितलेले सूर्यनमस्कार आम्ही मारतो. म्हणून 1000 जोर बैठकांच्या ऐवजी त्यांनी काय सुरू केलं, रोज 1200 जोर मारायला सुरुवात, सूर्यनमस्कार मारायला सुरुवात केली. आता बाबांना पण काही बोलता येईना. बाबा मुळात त्यांना ओरडायचे की हे काय पैलवानगिरी करताय, कीर्तन करायला या. पण त्यांच्या डोक्यात पक्क होतं, देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं. आणि मग त्या चिंचवडच्या घरापासनं एक जण खडकवासल्याला पळत जायचा, एक जण पुढे सिंहगड पर्यंत पळत जायचा. असं काय काय ते करायचे. म्हणजे तुम्ही विचार करा, 20-25 मैल एका दिशेने पळायचे. एवढा व्यायाम झाल्यानंतर एवढं पळणं व्हायचं, एखाद्या दिवशी तासनतास पोहायचेच. भर पायात चपला न घालता काठ्याकुट्यांवरनं चालायचो, भर उन्हात पळायचो, डोंगरांवरनं पळायचो. प्रचंड ताकद कमवायला त्यांनी सुरुवात केली होती. आणि हे सगळं सूर्योदयाच्या आधी, म्हणजे सनराईजच्या आधी त्यांचं झालेलं असायचं. विचार करा फक्त. आणि अशा पद्धतीने त्यांचं शरीर हळूहळू पिळदार व्हायला लागलं, दंड असे एकदम भरले. त्याच्यानंतर त्यांच्याकडे आता कोणाची वाकड्या नजरेने बघायची टाप नव्हती. हळूहळू जशा मिशा यायला लागल्या कानामध्ये, ते असं ते कानामध्ये मोती घालायचे आणि ती बिगबाळी असायची. आणि त्याचबरोबर डोक्यावरती कसं असायचं, घेरा आणि अशी शेंडी आणि एक पागोटा असायचो. आणि त्यांची अशी तेजस्वी मूर्ती दिसायला लागली होती दोन्ही भावांची. आणि आता मग पुढे संघटन, मग सगळ्या आपल्यासारख्या विचार करणाऱ्या मुलांना त्यांनी एकत्र करायला सुरुवात केली. आणि इथे 2 क्लब स्थापन केले बरं का. पहिला जो क्लब होता त्याला त्यांनी नाव दिलं गोफण क्लब. हा गोफण क्लब तर कुठे चालायचा, पर्वतीवरती चालायचा. तुम्ही कोणीतरी पुण्यात राहणारे तर पर्वती बघितलीच असेल, नसेल बघितली तर नक्की जा पर्वतीवरती. या पर्वतीवरती एक मारुती पण त्यांना सापडला. मारुतीची मूर्ती, म्हणजे त्या मारुतीच्या मूर्तीची स्थापना पण चापेकरांनी केली. आणि इथे गोफण क्लब चालवायचे. आणि दुसरा एक क्लब पुढे त्यांनी चालू केला, त्याला चापेकर क्लब असं नाव दिलं. मग करायचं काय, तर सगळ्यांनी भेटायचो, भरपूर व्यायाम करायचा, अनेक शस्त्रास्त्र शिकायची आणि अशी खलबतं रचायची किंवा अशा पद्धतीने विचार करायचे की कसं करून ह्या ब्रिटिश साम्राज्याचा पाडाव करता येईल, पुढचं आपल्याला काय करता येईल, पुढचं पाऊल काय टाकता येईल. अरे ते गंमत व्हायची बरं का. हे जे चापेकर क्लब चालायचा ना, तो एक गोविंद मामा म्हणून त्यांचा मामा होता चापेकरांचा, त्याच्या घरी चालायचा. हा मामा मुळात घाबरायचा बरं का. त्याला भीती वाटायची, कारण ही मुलं म्हणजे एक तलवार घेऊन येतोय, एक गुप्ती घेऊन येतोय, एक पिस्तूलच मिळवायच्या गोष्टी करतोय, कोण कोणाला मारायचा प्लॅन करतोय, कोण कुठे जाऊन काय चपलाहार त्या राणीच्या पुतळ्याला घालायचा असा विचार करतोय, कोणी त्या गोरे सोजिरे म्हणजे ब्रिटिश सोल्जर्सना पकडून आणायचा प्लॅन करतोय. तो भयंकर घाबरायचा. त्यामुळे ह्या क्लबमध्ये सगळं बोलणं चालायचं. त्यामुळे त्यांनी काय सांगितलं होतं की एकाला नेहमी राखण करायला बाहेर ठेवायचे. आणि ह्यांची मीटिंग चालायची आत, आणि बाहेर एक जण राखणदार असायचा. आणि तो मामा यायला लागला, जसं त्याला चाहूल लागायची ह्या राखण करणाऱ्या पोराला त्या मामाची, तसं तो ओरडायला लागायचो, गोंद्या आला रे, गोंद्या आला रे. आणि तो गोंद्या आला रे त्यांचा कोडवर्ड बनला. त्यामुळे आतमधले सगळे आपापले परत, हो हो आम्ही पत्ते खेळायलाच भेटलोय, आम्ही सहजच गप्पा मारतोय, हे काय आम्ही सरबतच पितोय, असे सगळे हावभाव त्यांच्या चेहऱ्यावर आणायचे. आणि जसं काही ह्या क्रांतीच्या चळवळीत चालल्याच नव्हत्या असं एक वातावरण निर्माण करायचे. फारच गंमत करायची मुलं. आणि मग त्याचबरोबर शस्त्रास्त्राचं प्रशिक्षण जे हे घेत होते, ते गोफण बघा इथे तुम्हाला दिसेल एका फोटोमध्ये, तसं गोल गोल फिरवायचं आणि सट्टकन दगड त्याच्यातनं सोडायचा.
त्या काळात हे फार वापरायचे आणि लांबनं कोणालाही टिप्पून मारता यायचं अशी ती गोफण होती. मग लाठी भाला हे चालवायला शिकायचे, कुस्ती चालायची, अनेक गोष्टी अशा चालायच्या. शस्त्रास्त्र कुठनं जी कुठली मिळता येतील त्याचं प्रशिक्षण स्वतःच किंवा कोणाला ज्याला येत असेल त्याला धरून सगळ्यांना द्यायला लावायचे. असं ह्या सगळ्या ह्यांच्या चळवळी चालायच्या. बर तिथे जे थांबायचे नाहीत तर ह्या सगळ्याचा उपयोग केला पाहिजे. मग उपयोग काय करायचे? मग एक दिवस जाऊन हे सगळं ब्रिटिशांचं राज्य होतं, त्यामुळे त्या ब्रिटिशांच्या राज्यामध्ये त्या इंग्लंडच्या राणीचे पुतळे सगळीकडे असायचे. त्या राणीच्या पुतळ्यावरती डांबरच होता, तिला त्या पुतळ्याला चपलांचा हारच घाला. मग ब्रिटिश सोल्जर्सना पकडून बेदम मारा. आणि कसे मारायचे तर तोंडावरती असं ते हे घ्यायचंय, म्हणजे पागोट्याचं जे उरलेलं कापड असतं ना ते लावून टाकायचे आणि कळायचंच नाही कोण आले कधी बदडून निघून गेले. मग जे फितूर असायचे म्हणजे ब्रिटिश लोकांसाठी काम करायचे आपलीच लोक, त्यांना असं टिचून मारायचे आणि पकडून इतके फटके टाकायचे की परत ही अशी गोष्ट ते करणारच नाही. मग पत्रकं वाटायची सगळ्यांमध्ये की या ब्रिटिशांना काढून टाका म्हणून. अशा पद्धतीच्या सगळ्या चळवळी चालल्या होत्या. पण त्या काळात काय झालं की एक भीषण म्हणजे 1896च्या ऑक्टोबर महिन्यात पुण्यामध्ये प्रचंड प्रमाणात प्लेग आला आणि हा इतका भीषण प्लेग होता की सगळी लोक मरायला लागली. उंदरापासून हा आजार पसरतो बरं का, आणि हा आजार एका माणसापासून दुसऱ्या माणसाला व्हायला लागतो. हे खरे फोटो आहेत बरं का त्या काळातले. जागोजागी अशा चिता जळत होत्या कारण इतकी प्रेत तयार व्हायला लागली की त्या प्रेतांना जाळून टाकण्याशिवाय काही गत्यंतर नव्हतं पटापट. तिथली जी परिस्थिती होती ती भीषण होती. ही खालचा जो फोटो आहे तो म्हणजे त्या काळातल्या पुण्याच्या वेशी बाहेर अशा सगळ्या झोपड्या वसवल्या होत्या जिथे सगळ्या लोकांनी पुण्यामधनं बाहेर जाऊन तरी राहिले होते, किंवा प्लेगची छावणी असं त्याला म्हणायचे, कारण अनेक प्लेग झालेली लोक त्या छावणीमध्ये येऊन टाकली जायची. आणि वातावरण भयंकर होतं आणि हे वातावरण त्याचं निवारण करण्यासाठी म्हणजे आटोक्यात आणण्यासाठी त्या ब्रिटिशांनी एक भयंकर कर्दनकाळ म्हणजे रावणच जणू असा एक ऑफिसर नेमला आणि त्या ऑफिसरचं नाव होतं वॉल्टर चार्ल्स रँड. आता हा वॉल्टर चार्ल्स रँड जसा आला तसं यांनी प्रचंड अत्याचार लोकांवरती करायला सुरुवात केली. हा पण इथला पण उजवीकडचा खरा फोटो आहे त्या काळातला. तुम्ही बघताय तर पुण्याच्या घरांमध्ये ते सगळे सोल्जर्स घेऊन जायचे, ते ऑफिसर जायचे आणि धडाधड लोकांना घरातनं बाहेर काढायचे. बाहेर काढून त्यांना कपडे काढून टाकायचे त्यांचे, कारण त्या आजारामध्ये काय व्हायचं की एक काखेमध्ये गाठ यायची किंवा एक जांघेमध्ये गाठ यायची आणि ती भर रस्त्यावरती येऊन तपासायचे. म्हणायचे तुमच्या लोकांची, या हिंदू लोकांची जी घरं आहेत त्याच्यात अंधार असतो, आम्हाला दिसत नाही. वाटेल तशी वागणूक जायची. बायकांना पोरांना प्रचंड छळ केला आणि भर रस्त्यात विवस्त्र करून अनन्वित अत्याचार आणि हाल पुण्यामध्ये सुरू झाले. आणि हा रँड असा भयंकर क्रूर लोकांशी वागत होता. आता ह्याच काळात लोकमान्य टिळक हे फार मोठे आपले एक क्रांतिकारी होते, फ्रीडम फायटर होते. त्यांनी शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सगळीकडे साजरा करा म्हणून सांगितलं होतं, कारण लोक त्या निमित्ताने एकत्र यायचे. असाच शिवजन्मोत्सव चालला होता. तिथे एकदम चापेकर स्टेजवरती गेले. लोकमान्य टिळकांचा खरा फोटो आहे बरं का, आणि खाली ही अशी सभा भरली होती, अध्यक्ष होते लोकमान्य. चापेकर गेले स्टेजवरती आणि एक उत्स्फूर्त पोवाडा गायला त्यांनी. आणि त्या पोवाडामध्ये असं म्हटले की अरे तुम्ही सगळे काय झोपला काय आहात षंडांनो, असं म्हणले. षंड म्हणजे मतिमंद अशा अर्थाने आपण घेऊयात की काय करताय, तुमच्या अंगात काही दम नाही का, म्हणजे तुम्ही ह्या ब्रिटिशांचा प्रतिकार का नाही करत आहेत, असा पोवाडा उत्स्फूर्त तेजस्वी म्हणाले. आणि मग टिळकांना नमस्कार करायला गेले आणि लोकमान्य एवढंच म्हणाले की आता तुम्ही सर्वांना षंड म्हणालात, पण तुमच्यामध्ये थोडं तरी पौरुष्य असतं, म्हणजे तुमच्यामध्ये थोडी जरी ताकद असती, बळ असतं, तर हा रावण म्हणजे हा रँड जिवंत राहिला नसता. झालंच, चापेकरांच्या मनामध्ये जणू अशी वीजच लखलखली, एक त्यांना प्रेरणा निर्माण झाली आणि बेत ठरला रँडचा वध करायचा. मग आता रँडचा वध कसा करायचा, तो काही साधा सुद्धा ऑफिसर नव्हता, पण तो मिजाजखोर होता. पण त्याला हेही माहिती होतं की आपल्याला आपल्यावरती हल्ले होणार, पण तो असा गुरमिनी राहायचा की बघू काय होईल ते होईल. मग त्यांनी काय ठरवलं, इथे बघा खाली मी लिहिलंय. तर त्या दिवशी राणीचा राज्यारोहणाचा सोहळा होता. 22 जून 1897 हा तो दिवस होता. आणि
ती म्हणजे राज्यावरती बसली, ती बहुतेक डायमंड जुबली का काहीतरी होती, म्हणजे तिला राज्यावरती बसून असं काहीतरी 75 इयर्स वगैरे झाली, असं म्हणून ते सेलिब्रेशन होतं. हे सेलिब्रेशन कुठे होणार होतं, तर आत्ताची पुणे युनिव्हर्सिटी आहे की नाही, तर तिथे पुणे युनिव्हर्सिटीमधनं एक रस्ता जातो, तोच रस्ता जो खिंडीतनं जातो, म्हणजे सेनापती बापट रोडवरनं तुम्ही पुढे गेलात की तो पुढे गणेश खिंड असं म्हटलं जातं. तर तो गणेश खिंडीचा रस्ता तिकडनं तो सोहळा आतमध्ये बंगला होता एक गव्हर्नरचा, तिथे तो होणार होता, म्हणजे सगळे ऑफिसर तिथे येणार होते. तर स्थळ गणेश खिंडीचा रस्ता होता. आणि मग कुठले गडी नेमून ठेवले होते, तर 2 जोड्या नेमल्या होत्या. 5 मुलं ह्याच्यामध्ये भाग घेणार होती. पहिली जोडी म्हणजे बाळकृष्ण आणि अण्णा. म्हणजे कोण, तर दामोदर हरी चापेकर आणि बाळकृष्ण हरी चापेकर हे लपून बसणार होते. दुसरी जोडी पुढे, जर ह्यांच्याकडनं काम झालं नाही तर थोड्या अंतरावरती 2 जण होते, ते म्हणजे विनायक आपटे आणि रानडे. लहान पोरं होती बरं का, त्यांचे फोटो मी दाखवणार आहे 5 मिनिटं अजून. तर ते 2 जण लपून बसले होते. आणि त्या रँडच्या बग्गीवरती सकाळपासून धाडलं होतं वासुनानांना. ते त्या बग्गीच्या मागे पळत 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 सकाळपासून फिरत होते. त्यांनी एक पठाणी वेश केला होता, म्हणजे ओळखू येणार नाही, आणि पळत होते. आणि वेळ होती रात्रीची. त्या सगळ्या बग्ग्या एका पाठोपाठ एक त्या सोहळ्याला येणार होत्या. आणि लोकमान्य टिळकांना काम झाल्यावरती बातमी देण्याचं, म्हणजे हा वध झाल्यानंतर बातमी देण्याचं काम कोणाकडे सोपवलं होतं, तर भुसकुट्यांकडे. खंडेराव भुसकुटे, लहानच मुलगा हा, पण त्याच्याकडे ते काम दिलं होतं. तो सायकल घेऊन तयारच होता दुसरीकडे. आणि मग हत्यार काय होतं, तर अण्णांकडे होती एक लांब बंदुकीची, म्हणजे एक नळीची एक लांब बंदूक होती, त्याच्यामध्ये अशी गोळी ठासून टाकायला लागायची. आणि त्याला 2 हे होते बॅरल्स होते, त्यातलं एकच उडायचं. आणि दुसरी एक रिव्हॉल्वर होती देशी, ती होती बापूरावांकडे. बापूराव पहिला हल्ला करणार होते. आता हे वासुनाना त्या सगळ्या बग्ग्या एका पाठोपाठ एक यायला लागल्या, पण कळणार कसं रँडची बग्गी कुठली आहे. वासुनाना पळणार होतेच, पण अंधारामध्ये बऱ्याच बग्ग्या एका पाठोपाठ एक जाऊ शकतात, आवाज करत जाणार होते, सोहळ्याचा आवाज येणार होता. पण बरं, सोहळ्याला जाताना नाही, तो परत येताना हल्ला करायचा होता. आणि तो जो परवलीचा शब्द होता, म्हणजे कोडवर्ड होतं, ते वासुनानांनी आणि सगळ्यांनी मिळून ठरवलं होतं, गोंद्या आला रे. की गोंद्या आला रे, गोंद्या आला रे असं म्हटलं की जिथनं तो आवाज येतोय त्याच्या पुढची जी बग्गी आहे तीच या रँडची, आणि हल्ला चढवायचा. आणि मग तो दिवस उजाडला आणि हे सगळे अंधारात लपून बसले होते. ती बग्गी संध्याकाळी आली, वासुनाना पळत पळत बग्गी मागे गेले, सगळ्यांनी ते बघितलं. आता तो सोहळा साजरा व्हायला सुरुवात झाली, मध्यरात्री फटाके फुटणार होते. आणि त्यावेळेस हा रँड परत निघाला. आणि परत निघाल्यानंतर एकदम आवाज आला. बापूराव आणि अण्णा हे दोघं लपून बसलेच होते, आणि जोरदार आवाज आला, गोंद्या आला रे, गोंद्या आला रे. बापूराव धावले, पिस्तूल काढले आणि धाडकन गोळी झाडली. आतमध्ये बसलेला अधिकारी कोसळला. पण परत थोड्या वेळात आवाज आला, गोंद्या आला रे, गोंद्या आला रे. अण्णांना कळलं काहीतरी गडबड झाली. पहिला जो मारला गेला तो नक्की रँड नव्हता. वासुनांनी परत आरोळी ठोकली होती. त्यामुळे अण्णांनी एकदम असं चपळाईने ते निघाले, त्या बग्गीवरती चढले. त्यांनी बग्गीचा वरचा जो भाग असतो फाडून काढला आणि धाड धाड गोळ्या झाडल्या. ती गोळी जी झाडली ती रँडच्या छातीमध्ये घुसली, रँड कोसळला. पुढे काही दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. पण हाच तो दिवस 22 जून 1897, गोंद्या आला रे असा पिक्चर पण आहे, तुम्ही बघू शकता नक्की, फार अप्रतिम आहे. आणि त्यांचा वध करणारे ही सगळी लहान मुलं, अण्णांच्या हातूनच ते व्हायचं होतं, म्हणजे दामोदर हरी चापेकरांच्या हातूनच ते व्हायचं होतं. आणि तसंच झालं. आणि पुढे ह्या सगळ्यांना दुर्दैवाने हे सगळे पकडले गेले, फितुरीच झाली. पण पकडले गेल्यानंतर फासावरती चढवण्यात आले. पण फाशीवरती जाताना हे फार बघण्यासारखं आहे की हे हा डावीकडचा फोटो आहे तो एका सिरियल मधला बरं का, पण फासावरती त्यांना चढवण्यात आलं ते दाखवण्यासाठी तो फोटो घेतलाय. मधले जे आहेत ते हे सगळे इकडचे जे आहेत, मधल्या फोटो मधले डावीकडचे ते म्हणजे वासुनाना आहेत. त्याच्यामध्ये जे बसले तुम्ही बघा ते किती लहान आहेत, ते म्हणजे रानडे आहेत. आणि उजवीकडे आहेत ते साठे आहेत. या सगळ्या मुलांनी विलक्षण शौर्य गाजवलं. पुढे रानडे, साठे आणि वासुनानांनी जो फितूर होता गणेश द्रविड त्याला ठार केले आणि स्वतः जाऊन आत्मसमर्पण केले, पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आत्मसमर्पण केले. हा जो फोटो आहे तो फरासखाना पोलीस स्टेशनच्या बाहेरचा आहे. आणि फासावरती जेव्हा ह्यांना चढवण्यात आलं तेव्हा अण्णा भगवद्गीतेचे श्लोक म्हणत होते. जे बापूराव होते, बापूराव सूर्यनमस्कार घालत होते आणि वासुनाना कीर्तन करत होते. तो ब्रिटिश ऑफिसर थक्क झाला, म्हणला अरे आता तुम्हाला मरायचं आहे. वेगवेगळ्या वेळेस फासावरती चढवलं,
पण वेळेस ते ब्रिटिश ऑफिसर जे आलेले थक्क झाले, लिहून ठेवले की फासावर तुम्हाला आता चढायचं, तर हे काय करत बसलाय, मरायचंय तुम्हाला लेकांनो आता. ते म्हणाले की अरे, आमच्या शास्त्रामध्ये सांगितलंय की देवाला जे तुम्ही अर्पण कराल ते टवटवीत असलं पाहिजे. आपण फूल पण देवाला अर्पण करतो, सुंदर फूल आपण अर्पण करतो की नाही. इथे तर माझं शरीर, मन, बुद्धी मी अर्पण करायला निघालो आहे, त्याचीच भेट घ्यायची आहे. ते टवटवीत असायलाच पाहिजे, म्हणून आम्ही हे करतो. असे हे तेजस्वी क्रांतीपुत्र भारत मातेचे आपल्या पुण्यामध्ये हा इतिहास घडला. चिंचवडला त्यांचं स्मारक आहे, खाली जर तुम्ही बघितलं तर हे स्मारक आहे. तिथे हा त्यांचा बंगला, म्हणजे जो वाडा होता, चापेकर वाडा त्याला म्हटलं जातं, तो वाडा तिथे आहे. नक्की भेट द्या, तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा आई बाबांबरोबर जाऊन. भारत माता की जय. हरिओम तत्सत.